कोथिंबीर घेऊन आले, विकत नव्हे. गेले 2 दिवस दारावर भाजीच नाही आलेली. मग काय करणार? कोथिंबीर पाहिजे होती मला आता. काय करणार आहे सांगते. मग समोरच्या वहिनीला विचारलं, तुमच्याकडे कोथिंबीर आहे का, मला द्या. त्या म्हणल्या आहे, घ्या. त्यांच्याकडनं कोथिंबीर घेऊन आली. मला कोथिंबीर हवी आहे आता. माझं काम आहे. काय आहे दाखवते, थांबा. आमच्याकडे एवढी कढीपत्त्याची झाडं होती, गेली सगळी. आता समोरच्या वहिनींच्याकडनं कढीपत्ता सकाळी घेऊन आले होते, धुवून वाळत घातला होता. काय माती गेली रे बाबा. तर आता मी काय करणार आहे, मी आता सँडविच ब्रेड काल आणला होता. तर आता मला इथे मी काय काय घेतलेलं आहे, मी ब्रेडची भाजी करणार आहे. ब्रेडची उसळ म्हणा, भाजी म्हणा, काय तर म्हणा, उपीट म्हणा. कांदा चिरून घेतलेला आहे, अजून अर्धा घेणार आहे, लिंबू अर्धा, पुन्हा मिरची, आलं आणि कढीपत्ता. आणि ही माझी इंटरनॅशनल कढई, याच्यातच छान होतो माझा स्वयंपाक. चला. आणि अरे शेंगदाणे पण घेतलेले आहेत, एवढी तयारी करून ठेवलेली आहे. आता ब्रेडचे तुकडे करून घेते. ब्रेडची भाजी, गप्पा मारत मारत ब्रेडची भाजी करूया. तुमच्यापैकी कोणीतरी लिहितो, काय मॅडम खा खा खाता तुम्ही. अहो खावंसं वाटतं तर खाऊन घेऊया ना. उद्या खावंसं वाटलं नाही, भूकच लागत असं होतं ना काही वेळेला. आपल्याला भूकच नाही, मला भूकच लागेना, मला भूकच लागेना. मग त्यावेळेला पोटात अन्न जात नाही, काही खावंसं वाटत नाही, इच्छा राहत नाही. कधी कधी कसं होतं, आपल्याला भूक लागत नाही हे कधी कधी होतं. टेन्शन आलं तरी भूक लागत नाही, दुःख झालं तरी भूक लागत नाही, काहीतरी समोर एखादा प्रॉब्लेम असला तरी खावंसं वाटत नाही. टेन्शन. आता समजा उद्या परीक्षेला जायचे तर आदल्या दिवशी भूक लागते का आपल्याला? काही खावंसं वाटत नाही. कधी एकदा जाऊन परीक्षा देऊन येतो ना, आल्यावर भूक लागते. तसं आहे ते. आजकालची टेन्शनची जीवनशैली आहे सगळ्यांची. एक काय टेन्शन आहे काय? आपली टेन्शन, बाहेरच्यांची टेन्शन, घरच्यांची टेन्शन, जगातली टेन्शन, जागतिक टेन्शन, हवेचं टेन्शन, पाण्याचं टेन्शन. आमच्याकडे तर 7व्या दिवशी पाणी येतंय. काय करावं सांगा आता. पण एवढं मात्र खरं, आमच्या आमदारांनी सांगितलंय, मी तुमचा पाण्याचा प्रश्न टप्प्याटप्प्याने पण व्यवस्थितपणे सोडवणार आहे, काळजी नसावी. आणि त्या पद्धतीने आता सगळ्यांनी कमाळ 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 फुलवलेला आहे. पाण्यामध्ये आमचं कमळ फुलू दे एवढीच आमची 7 दिवसांनी पाणी. जीव रडकुंडीला येतो अगदी. पण म्हणून काय आम्ही अगदी गजाळा आणि गपाळ नसतोय, पण असू दे. म्हणजे इतकी टेन्शन्स असतात थोडक्यात मला काय सांगायचं. त्यामुळे भूक लागत नाही हो. त्यामुळे भूक जोवर लागतीये. आता नवरा बायकोची भांडणं झाली, झालं, भूक गेलीच. तो प्रश्न सुटेपर्यंत, आणि तो प्रश्न कधी सुटतच नाही. काहीतरी दुखत खुपत असलं, खावंसं वाटत नाही हो. सर्दी, खोकला, ताप, आणि त्यात जर का तुम्हाला शुगर आणि हार्ट असलं की झालं. पथ्यच पथ्य, पथ्यच पथ्य, पथ्यच पथ्य. तुम्ही म्हणणार ब्रेड काय खाता? आम्ही खातो, खावेसे वाटते म्हणून खातो. मग तुमच्या शुगरचं काय? शुगरच्या ठिकाणी, खाण्याच्या ठिकाणी आम्ही खातो ते पोटासाठी आणि जिभेसाठी, मनासाठी, मनाला आनंद वाटण्यासाठी. आत्ता बरोबर 12 वाजलेले आणि मी ब्रेडची भाजी करतेय. माझा डबा येतो 1 वाजता. पण आत्ता मूड आला आणि म्हटलं करावं. येताच ब्रेडमध्ये, ब्रेडची भाजी काय आपण येता जाता खाऊ शकत नाही, तोंडात टाकतात आमच्याकडे येता जाता इकडून तिकडून. असं काहीतरी करून ठेवलं की नाही की खाता येऊ माणूस, समोरच पाहिजे. आपण आमच्याकडची एक वाईट सवय आहे, फरसाण असू दे, शेव असू दे, भडंग असू दे, काय चिवडा असू दे, सगळं ते टेबलवर ठेवायचं. डायनिंग टेबलवर नव्हे, टीव्ही समोरच्या टेबलवर. तर येता जाता सगळे खातात. मग तर काय सांगायचं तुम्हाला. हॉलमध्ये सुद्धा ठेवलेलं असते मी, बरण्या भरून 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 येता जाता खावा. आणि त्या बरण्यांची झाकणं सारखी चेक करायची, कारण झाकणं लावत नाहीत पुरुष लोक घट्ट.
तुम्ही म्हणणार किती तुम्ही पुरुषांना नावं ठेवता. मी नावं नाही ठेवत आहे, त्यांच्या सवयी सांगतेय. आम्ही बायका त्यांच्या किती सवयी अफाट मान्य करतो आणि ऍक्सेप्ट करून जगतो, तुम्हाला ते सांगते. होय की नाही. तर आता मी गॅस लावणार आहे. हे मस्त एका अख्ख्या ब्रेडचं केलेलं आहे. येता जाता दिवसभर संपतं ते खाऊ. मला तर असं जेवणामध्ये सुद्धा फरसाण बिरसाण खायला आवडतं. मी तुम्हाला म्हणते शेंगदाणे विंगदाणे जेवणामध्ये सुद्धा खात असते मी. आता आपण जरासं तेल घालूया कढईत. याला जरासं तेल जास्त लागतं बरं. फार कमी तेल असलं ना की जरा भरभरीत होतो तो. सगळीकडे छान लागलं पाहिजे नाही तो मसाला कांद्याचा. तर दाखवते थांबा. तुम्ही म्हणणार काय हे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्ही काय व्हिडिओ करता. मी व्हिडिओ करताना आज कुठल्या विषयावर बोलले तुम्हाला कळलं का. आपल्याला भूक लागत नाही या विषयावर बोलतीये म्हणजे अजूनही. तर जेव्हा भूक लागते तेव्हा खाऊन घ्या. एकदा भूक लागायचं बंद झालं म्हणजे भूक भूक मरते हो. तुम्ही भुकेला जर का वेळेला खाल्लं नाही की भूक मरते. मी तेल घातलं कढईमध्ये आणि आता मोहरी घातली आणि एकदा भूक मरायला लागली ना की ती सवयच लागते पोटाला आणि शरीराला भूक मारायची. आणि मग नंतर जेवण नीट जात नाही. मग म्हणायचं राहू दे आता दुपारी 4 वाजलेत कशाला जेवायचं, संध्याकाळी एकदमच जेवूया. का 4 वाजता जेवा की, तुम्हाला कोण नको म्हटले. माझ्या वडिलांना अशी सवय होती, जेवायला बसायचे एकीकडे चहा घेऊन बसायचे. त्यांना आवडायचं. तर आता मी दाखवते तुम्हाला ब्रेडची भाजी. तेल घेतलेलं आहे. आता यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडातडा उडायला लागलेली आहे. यामध्येच मी आता शेंगदाणे टाकणार आहे. मला शेंगदाणे जास्त लागतात कारण आम्हाला घरात शेंगदाणे आवडतात खायला भरपूर. शेंगदाणा आला दिसला पाहिजे हो, शोधायला नाही लागला पाहिजे. प्रत्येक घासाला दिसला पाहिजे. भडंगला पण भरपूर शेंगदाणे. आमच्याकडे भाजून नुसते शेंगदाणे ठेवायची पद्धत आहे. येता जाता आम्ही सगळेजण खात असतो. तुम्ही म्हणणार हे काय सांगताय. तुम्ही विचारता शेंगदाणे खावेत न खावेत, पित्त होतंय काय करू. तुम्ही भूक मारता, वेळेला जेवत खात नाही म्हणून तुम्हाला पित्त होतं. पित्त होतं म्हणजे काय, तुम्ही खायला वेळेला त्या पित्ताला, पोटात पित्त हे असतंच ना, मग त्या पित्ताला आलं वेळेला तुम्ही खायला द्या ना, पचवायला. तुम्ही देत नाही मग ते काय करणार, वाढतो. पित्त खाल्लेल्या पदार्थापासून जास्त वाढत नाही, तर न खाल्ल्यामुळे पित्त जास्त वाढतं बरं का. तर आता मला कढीपत्ता पण घालून घेते मी. म्हणजे काय होईल, कढीपत्त्याचा एक छान वास लागतो ना. काय सगळीकडे कढीपत्ता खराब आहे काय सांगू तुम्हाला. आता कांदा पण टाकते आणि मगच तुमच्याशी बोलते. कांदा टाकून घेते आधी. आपण जास्त तळायचा नाही हा, तो असा लाल करायचा नाही कांदा, जरा अर्धा कच्चा राहायला पाहिजे, तर ते ब्रेडची भाजी छान होते. तर यात आपण हे सर्व असं, आणि हे जास्त तुकडे बारीक करायचे नाहीत. बारीक तुकडे केले की ते अजिबात छान लागत नाही, आधीच सांगून ठेवते. आता जरा बंद करूया गॅस, कारण की मला आता हे जरा फिरवून घ्यायचं आहे. आता मीठ आधी टाकलं मी, मीठ बास, मीठ मीठ मीठ, बाजारात जा नीट, थोडी साखर. साखरेनी चव येते. तुमच्यापैकीच कोणीतरी मला लिहिलं, मॅडम साखरेनी चव येते, तुम्ही टाकत जा. मग मी लगेचच ओके म्हटलं. मी ऐकते ना तुमचं, ऐकत नाही का तुम्ही, उगाचच म्हणता ऐकत नाही. बरं चला, हे बघा आधी छान असं सगळं फिरवून घेऊया. थोडीशी कणभर तिखटाची पूड टाकायची म्हणजे छान रंग येतो. टाकली आहे मी आता त्याच्यात. हे बघा मस्त. आता हे छान बरोबर झालं की नाही, तेलाचं वगैरे सगळं परफेक्ट.
आता व्यवस्थित हे मी फिरवून घेते आणि याच्यात कोथिंबीर आत्ताच टाकणार आहे बरं का, म्हणजे त्या कोथिंबिरीचा ओलावा आणि त्या कांद्याचा ओलावा याच्यामुळे ब्रेड मस्त शिजतो, छान मऊ होतो. कुरकुरीत अजिबात करायचा नाही. ब्रेडची भाजी ही मऊच पाहिजे. कुरकुरीत केले की त्याला ब्रेडचा चव लागत नाही. कुरू 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 मग ते काय तुम्ही खाणार? मग त्याला ब्रेडचा असा चवच नाही. ब्रेडची एक चव असते बाई मस्त. आपण पावभाजी खातो तेव्हा त्या पावाला चव असते की नाही, छानशी गोड. आता माझ्याकडे हे कोथिंबीर आहे का ही? ह्याचे आता असं ते जाईन ना तिकडं, दाताला आलं तर काढतात की. हे बघा असं केलं की नाही हे वर येतात. तुम्हाला काय वाटलं मी तसंच करणार आहे? माझी आयडिया दाखवली मी तुम्हाला. हे बघा सगळे बिया वर आल्या होत्या त्या काढून टाकल्या. हे बघा थोडा ठेवला कोशिंबिरीला घालायला, जरा हलवायचं. हे आता कोथिंबीर घालूया आणि मगच गॅस लावूया. कोथिंबीर मस्तपैकी चिरून घेतलेली आहे. आधी धुवून घेतली मग चिरून घेतली. आता कोथिंबीर आधी धुवावी का आधी चिरावी? तुम्ही सांगा, आधी धुवावी का आधी चिरावी? तर आता आपण गॅस लावायचा. या सगळ्या गोष्टी मी डिटेल दाखवत असते कारण मला आवडतो गप्पा मारत मारत. हे बघा सुरुवातीला जरासा गॅस मोठा ठेवा, कढई जराशी गरम होईपर्यंत, आणि गॅस बारीक ठेवा. हे बघा किती सुंदर रंग आलेला. एवढाच यायला पाहिजे रंग. हा 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 मस्त वास, सुंदर. अशा या वासामुळेच खरं तर स्वयंपाकसुद्धा ना घरात करायला पाहिजे, म्हणजे या वासामुळे भूक लागते बरं का. आता मी मगाशी म्हटलं की नाही, ज्यांनी भूक लागत नसेल त्यांना, काही वेळेला लिव्हरचा काही प्रॉब्लेम असेल की घरातले स्वयंपाकाचे वास सहन होत नाहीत. भूक तर लागत नाही, स्वयंपाकाचे वास पण सहन होत नाही. वास सहन होत नाही म्हटलं की समजायचं नुसता हा नाकाचा प्रॉब्लेम नाही आहे, हा लिव्हरचा प्रॉब्लेम आहे. वास सहन होत नाही म्हटलं की. तर आता गॅस आपण बारीक करूया. छान आवाज यायला लागलेला आहे. सर्व आपण मस्तपैकी एकत्र केलेलं आहे. आता यावर आपण झाकण ठेवूया. मस्त सुंदर. आणि मोठा गॅस करायचा नाही बरं का, नाही तर खाली लागेल आणि मग ते जळतात ब्रेडचे तुकडे, मग चव लागत नाही. ब्रेडचा तुकडा जळू द्यायचा नाही. गॅस बारीकच केलेला आहे. आता हे आपण असं झाकूया. एक किती 20-25 आकडे म्हणायचे आणि मग गॅस बंद करायचा. मी गॅस बंद केली. आता एक 5 मिनटं अशीच वाफ मुरू दे त्याच्यामध्ये आणि मग काढायचं झाकण. तोवर ही समोरच्या बहिणींच्याकडनं मागून आणलेली कोथिंबीर व्यवस्थित डब्यात काढून ठेवूया ना, निवडून. वाया नको जायला, हे की नाही. आणि हे कोथिंबीरीचं काम होईपर्यंत तिकडे माझी ब्रेडची भाजी मस्त होते. मिनिटं झालेली आहेत. आता बघा हे बघा झालं का? परफेक्ट झालं. हे असं वाफ धरली की समजायचं हे आपलं करेक्ट झालं. हे बघा गडबड करायची नाही कशाला. मऊसूत रंग बदलला, मऊ छान झालं. खाऊन बघा. आता 12 वाजले, जेवायची वेळ आहे, तरी सुद्धा मी हे खाणार आहे. मला सांगा, केलेली एखादा पदार्थ आहे आणि तुम्ही केल्या नाही बघितला, गरम गरम छान, आणि म्हटलात नंतर करते, नंतर बघते, आता जेवायची वेळ आहे, नंतर दुपारी चहाला, मग काय अर्थ आहे त्याला? हे बघा मस्तपैकी घेतलेलं आहे समोर. खाणार काय? मस्तपैकी छान टेस्ट. नको बर, ब्रेड खाते नाही. ब्रेड खाऊ नका, आम्ही खातो. आम्हास भयंकर आवडतो. मऊ लुसलुशीत फर्स्ट क्लास.
झाले मस्त छान झाले कलर वासच बघा की आणि मस्त आलाय. वास यायला की नाही घमघमाट घम 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 घमाट. म्हणूनच म्हटलं खाता काय बाहेर भांडी भरपूर आहे आता भांडी वहिनी नंतर येते मला. मस्त बाबांचा भाकरी बाबा खाता बोर आहे